नमस्कार मित्रांनो, आजच्या बोधकथेचे नाव आहे सत्कर्म सुगंध. फ्लेमिंग नावाचा एक शेतकरी शेतात काम करत असता कुत्र्याचे जोरजोरात भुंकणे ऐकतो. काय भानगड आहे ती पाहावी म्हणून तो आवाजाच्या दिशेने जातो. एका लहान मुलाला कोल्ह्याने पकडलेले असते. आपल्या जवळच्या फावड्याने त्या कोल्ह्याला दणके लागवत तो मुलाची सुटका करतो. दुसऱ्या दिवशी एक श्रीमंत माणूस घोड्यागाडीतून शेतकऱ्याकडे येतो. तो बडा माणूस शेतकऱ्याला म्हणतो, काल तू ज्या मुलाला वाचवलेस तो माझा मुलगा होता. तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. ते फेडण्याची अल्पशी संधी मला दे. तुझ्या मुलाचे संपूर्ण शिक्षण मी करीन. तुझेच रक्त त्याच्यामध्ये असल्यामुळे तो पण दयाळू व परोपकारीच असणार. माझ्याकडे तो राहील. माझी खात्री आहे की शिकून मोठा झाल्यावर तो या जगाचे भले करेल. शेतकऱ्याने त्या उमरावाच्या सांगितल्याप्रमाणे मुलाला शिकवले. तो मुलगा पुढे डॉक्टर झाला. हा मुलगा म्हणजेच पेनिसिलिनचा शोध लावणारा महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग. तो श्रीमंत गृहस्थ कोण होता? ते धनाढ्य गृहस्थ होते विन्स्टन चर्चिलचे वडील. दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांचा जो विजय झाला तो विन्स्टन चर्चिलच्या शौर्यामुळे, मुत्सद्दीपणामुळे आणि डावपेचांमुळे झाला होता. हा इतिहास सर्वांना ठाऊकच आहे. तात्पर्य: चांगलं केल्याशिवाय जगामध्ये चांगलं होत नाही. सत्कर्माचे बी पेरल्यानंतर ते कधीही निष्फळ ठरत नाही. जे दुसऱ्यांचे भले करतात त्यांचे खुद्द परमेश्वरच भले करतो.